सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू यांनी अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, जीवाच्या भल्याकारणे महाराष्ट्रात भ्रमण करत असताना अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञानाला प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वर पायी भ्रमण करत आहे. आणि ह्या पायी भ्रमण करत असताना अनंत लीळा परमेश्वर अनेक जीवांबरोबर करत करत परमेश्वर राजुरीवरून फुलंब्रीला आता आलेले आहे. बरोबर बाईसा आहे, चांगदेव भट आहे. आणि फुलंब्रीला आल्यानंतर तिथं मंदिरामध्ये पाषाणाचा मठ होता. त्या खांबाला लागूनच बाईसांनी देवाला आसन केलेलं आहे. श्रीचरण प्रक्षालन केल्यानंतर, पूजा अवसर केल्यानंतर बाईसांनी उपाराची तयारी करून उपार दाखवलेला आहे. आणि हे करत असताना बाईसाच्या मठामध्ये सगळीकडे बघते. त्यांना आश्चर्यचकित होऊन देवाला ते विचारतात की बाबा, आपण अनेक मठ बघितले, मी अनेक मंदिरं बघितले, पण ह्या मठासारखं मठच कुठं बघितलं नाही. अत्यंत सुंदर आहे. हा कोणी बांधला? आणि मग देवाने त्या फुलंब्रीच्या मठाची कथा बाईसांना सांगताय. बाई एक ब्राह्मण होता म्हणे. तो वाटाने जात असताना एका ठिकाणी डबकं होतं आणि त्या डबक्यात पाणी आहे असं समजून त्यांनी आपल्याकडं असलेलं जे भांडं आहे त्यात ते पाणी म्हणून भरून घेतलं. आणि ते पाणी म्हणून जरी भरून घेतलं असेल तर ते पाणी नव्हतं म्हणले. तो सिद्धरस होता. परंतु त्या ब्राह्मणाला तो सिद्धरस आहे असं काही माहीत नव्हतं. तो गावात आल्यानंतर या ठिकाणी एक ब्राह्मणाचं घर होतं. त्या ब्राह्मणाच्या घरी येऊन खुंटीला ते पाण्याची आपली जे भांडं आहे ते अडकवतो आणि त्या ब्राह्मणीला सांगतो की मी गावातून जाऊन येतो. अशा पद्धतीनं ते कळशी जी आहे पाण्याच्या भांड्याची जे होतं ते खुंटीला टांगल्यानंतर त्यातून एक एक थेंब खाली पाणी पडत होतं. अर्थात ते सिद्धरस होता. आणि ते पाणी पडत असल्यामुळं त्या ब्राह्मणीला वाटलं की इथं ओलं होईल, म्हणून ती एक ताट घेते आणि त्या जिथं पाणी पडत होतं, जिथं तो सिद्धरस पडत होता त्या ठिकाणी ते लावते. आता ते ताट लावल्यानंतर त्याच्यामध्ये जो सिद्धरस पडला त्यामुळं ते ताट पूर्ण सोन्याचं झालं. पण तिच्या लक्षात आलं नाही. ब्राह्मण आला, त्याच ताटामध्ये ब्राह्मणाला तिनं जेवायला वाढलं आणि तो ब्राह्मण बघतच राहिला. तर हे तर सोन्याचं ताट आहे. तो विचारतो, हे कोणाचं ताट आहे? ते म्हणे आपलंच ताट आहे. म्हणजे आपलंच ताट आहे तर कुठं ठेवलं होतं तू? आणि मग ती सर्व कथा सांगते की एक ब्राह्मण आहे, त्याची ती सागळ आहे, पाण्याची भांडं आहे, त्याच्याखाली ते आम्ही ठेवलं होतं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे साधं पाणी नाही आहे, हे सिद्धरस आहे. त्याच्या लक्षात आल्यानंतर तो ते सिद्धरस आपल्या भांड्यामध्ये ओतून घेतो आणि परत पाणी भरून ते सागळ जी आहे, ती भांडे आहे पाण्याचं, ते अडकून ठेवतो. तो ब्राह्मण येतो, ते पाण्याचं भांडं घेऊन निघून जातो. आणि हे मात्र हा जो ब्राह्मण आहे याच्या लक्षात आलेलं आहे सिद्धरस आहे वाटलं. तर आपल्या घरातले सर्व भांड्यांना तो ते सिद्धरस लावल्यानंतर सारं सोन्याचं करतो. आणि त्यातून मग ते सर्व सोनं त्याला भेटल्यानंतर त्यातून मग त्या पैशातून तो हा मठ त्यांनी बांधलेला आहे, अशी कथा परमेश्वर सांगताय. आपण बऱ्याच वेळा हे फुलंब्रीचं स्थान केलेलं असेल. हे जे स्थान आहे हे जाळीच्या देवाला जाताना लागतं. आणि त्याच पूर्ण स्थानाची ती लाईनच आता आपल्याला बघायला भेटणार आहे. तर अशा अनेक कथा, अनेक गोष्टी लीळाचरित्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतात, ऐकायला भेटतात, की ज्या कधीही कोणी सांगू शकत नाही. परमेश्वराचं परमेश्वरत्व इथं सिद्ध होतं. परमेश्वराने ज्यावेळेस कोणती गोष्ट विचारली का मग ती ऐतिहासिक असेल, पूर्वीची असेल, त्याच्या पाठीमागचा इतिहास, त्याच्या पाठीमागची कथा, या साऱ्या गोष्टी परमेश्वर सांगतात. आणि तिथला जो मठ आहे त्या मठाची कथा परमेश्वराने अशा पद्धतीनं बाईसांना सांगितलेली आहे. तिथं एक दिवस वस्ती होते आणि त्यानंतर मात्र परमेश्वर गदाना येथे
गमन करतात. तर गदाण्याला सोमनाथाचं मंदिर आहे, तिथे सर्वज्ञांचं आसन होतं आणि ते जे मंदिर आहे ते खूपच वर्दळीचं असायचं. बरेच लोक यायचे दर्शनासाठी, त्यामुळं सतत वर्दळ असायची. आणि मग त्या वर्दळीमुळं वनदेवाच्या देवळात परमेश्वर गमन करतात, तिथून निघतात. आणि त्या ठिकाणी चौकात आसन होतं. सर्वज्ञांना परमेश्वराला बाईसांनी आसन केलेलं आहे. तर देवानीसुद्धा त्या मंदिरासुद्धा विषयी कथा सांगितली होती की हे बळीपाचे दैवत आहे म्हटले. परंतु बाईसा असेल किंवा चांगदेव भट असेल, त्यांना त्याच्याविषयी काही माहिती लक्षात आली नाही आणि विचारलं पण नाही की बळी कोण काय. त्यामुळं देवानी बी ती जिज्ञासा न केल्यामुळं देवानी पुढं काही सांगितलं नाही. तिथं देवाचं पूजा अवसर होतो, आरोगाना होते, पौड उपोड होतो आणि एक दिवस तिथं वस्ती होते. देव त्यानंतर येळापुरी राजवीर अवस्थान अर्थात आता वेरूळला परमेश्वर गमन करताय. आणि वेरूळला आल्यानंतर परमेश्वराने अनेक लीळा केलेल्या आहे. वेरूळच्या लेणीविषयी बऱ्याच जी ऐतिहासिक माहिती आहे ती आपल्याला लीळाचरित्रात पाहायला भेटते. ती कुठेही तुम्हाला पाहायला भेटणार नाही आणि कुठे ऐकायला भेटणार नाही. याचे संदर्भ घेऊन अनेक ऐतिहासिक लोक वेरूळच्या संदर्भात संशोधन संदर्भ घेऊन करताना आपल्याला दिसत आहे. तर तिथं परमेश्वराचा पूजा अवसर होतो. परमेश्वर वेरूळला निघालेले सैन्याच्या छावणीत खुलताबाद जे आहे तिथं अवलोकन करत करत राजविहाराच्या लेण्यात परमेश्वर गमन करतात. आणि तिथं आसन होतं, तिथं त्याच ठिकाणी अवस्थान पण होतं. 3ऱ्या मजल्यावर पाषाणाचा असा माचा असतो, त्याच्यावर सर्वज्ञांचं आसन व्हायचं. चरणशाळन पौड तिन्ही वेळचा पूजा अवसर त्याच ठिकाणी होत होता. परंतु त्या ओसरीमध्येच देव शतपावली करायचे. चांगदेव भट बाजारहाट आणण्यासाठी येळापूरला जायचे, बाजार घेऊन यायचे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराची वस्ती ही 6 महिने जवळजवळ वेरूळला होती वेगवेगळ्या लेण्यांमध्ये. तर ह्या लेण्यामध्ये मात्र काय व्हायचं की बाईसा रात्रीच्या वेळेस श्रीचरणाकडे खालच्या बाजूस निजत असायच्या, झोपायच्या. तेव्हा मध्यरात्री त्यांना खूप वेगवेगळे आवाज यायचे. माजलेल्या वळूच्या, डुकराचा, पक्ष्यांचा किंवा लहान मुलांचा रडण्याचा, लहान मुलांना झोपी घालण्याचा, असे वेगवेगळ्या प्रकारचे भयंकर काही चांगले असे आवाज यायचे. त्यातून त्यांना भीती वाटायची. त्यांना पहिले असं वाटायचं की इथं जंगल असल्यामुळं कोल्ह्याचा आवाज येतो आहे. परंतु त्यांच्या लक्षात आलं की बायांचासुद्धा आवाज येतो आहे, माणसांचा आवाज येतो आहे, लेकरांना झोके देण्याचा आवाज येतो आहे, अंगाईगीताचा आवाज येतो आहे. काही दुःख झाल्यानंतर, काही आजारी पडल्यानंतर जसे माणसं कुंततात तशा कुंतण्याचा आवाज येतो आहे. अशा नाना प्रकारांच्या आवाज आल्यामुळं त्या घाबरून गेल्या. आणि मग देवाला ते सांगतात की देवा, इथं आम्हाला खूप भीती वाटते, इथं रात्रीचा असा खूप आवाज येतो, तो कसला आहे माहीत नाही. आणि चांगदेव भटसुद्धा म्हणतात, हो हो बाबा, खूप इथं आवाज येतो, आम्हाला भीती वाटते. बाईसासुद्धा घाबरतात. आणि मग देव म्हणतात, तुम्ही इथं घाबरलात म्हटले म्हणे. हो, आम्ही घाबरलो म्हणे. आणि मग देव त्यांना सांगतात, या ठिकाणी असणाऱ्या ज्या देवता आहे त्या स्वेच्छेने आपापल्या ठिकाणी त्या वावरतात म्हणलं. या सर्व जागा आहे त्या देवतेंच्या जागा आहे म्हटले बाई. तर मग देव म्हणतात, बाईसा म्हणतात देवाला की बाबा, इथं आम्हाला भीती वाटते, इथून आपण मुक्काम हालू, इथून आपण दुसरीकडे जाऊ. आणि मग देव चांगदेव भटाला सांगतात की बटिका, जा मुक्कामासाठी चांगली जागा शोधा, एखादा चांगला मठ बघा. आणि त्या पद्धतीने चांगदेव भट त्या वेरूळच्या लेण्यांमध्ये देवाच्या वस्तीसाठी चांगला मठ भेटेल काही पाहण्यासाठी जातात. तिथल्या सर्वच मठामध्ये, देवळांमध्ये अनेक तिथं देवळं होते. तिथं पाहत ते अनेक मठात जातात, परंतु त्यांना ते आवडत नाही. आणि मग नंतर चतुर्विधाच्या मठामध्ये ते गेल्यानंतर त्यांच्या ते लक्षात येतं की इथं खूप चांगली जागा आहे. आणि मग ते देवाकडे येतात, दंडोत घालतात, त्यांनावर मस्तक टेकवतात. आणि मग देवाला ते सर्व सांगतात की आम्ही सर्वच मठ बघितले, परंतु कोणताच मठ आम्हाला मनाजोगता वाटला नाही, चांगला वाटला नाही आपल्या बिराडासाठी. परंतु
एक मठ आहे, तिथं 3 मठ आहे. एक गोसाव्यांसाठी, एक भक्तजनांसाठी, एक पाकनिष्पत्तीसाठी, स्वयंपाकासाठी अशी चोख व्यवस्था असल्यामुळं ती आपल्यासाठी व्यवस्थित जागा आहे. आणि देव पण मग त्यांना सांगतात, बटिका बिराड शोधण्याचं ज्ञान तुम्हाला आहे याचा अर्थ. आणि मग देव म्हणतात, बाईसा करा तयारी, आपण तिकडं जाऊ. मग बाईसांकर तिथून जाण्याची तयारी देव करतात, सर्व भक्त करतात आणि चतुर्वेदाच्या मठात मग ते तिथं जातात. आता तिथं बरेच मंदिरं आहे. ते मंदिरं पाहत पाहत नागझरी, नागमठण, चक्रपाणी, शेवाळे, तळे, एकविरा, असं महालक्ष्मी, महाकाळी, याच्यावरून आपलं असं लक्षात येतं का वेरूळ हे जे ठिकाण आहे हे अनेक मंदिरं आहे. तिथं साधना चालायच्या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे. अनेक संत, अनेक साधू संत तिथं होते त्यावेळेस. आणि मग चतुर्वेदाच्या मठात ते पोचले आणि देवालासुद्धा तो मठ आवडला. तिथं सर्वांचं बिराड झालं आणि चतुर्वेदीच्या मठात 6 महिने परमेश्वराचं अवस्थान आहे. 6 महिने देव तिथं राहिलेले आहे. चतुर्वेद मठ का बरं त्याला म्हणतात, की 4 वेद म्हणजे 4 वेदाचा तिथं अभ्यास केला जायचा, वेदाध्ययन व्हायचं आणि त्याच्यासाठी ते वेदाध्ययनाची एक शाळा होती आणि म्हणून त्याला चतुर्वेदाचं मठ नाव पडलेलं आहे. अशा पद्धतीनं 6 महिने या चतुर्वेदाच्या मठात देवाचं अवस्थान होतं आणि वेगवेगळ्या लीळा आपण आता वेरूळच्या बघणार आहोत. त्यानंतर तिथं असंच एके दिवशी सकाळचा पूजावस्था झाल्यानंतर देव अनकाईच्या लेण्यामध्ये विहारणासाठी जातात आणि त्या अनकाईच्या जवळच दक्षिणेकडे मुख करून एक शिवलिंगाचं मंदिर होतं म्हटले. आणि त्या दाराच्या ठिकाणी त्या चौकट धरून सर्वज्ञांनी आतमध्ये अवलोकन केलं, कोणी आहे का. आता देवाला माहिती कोण आहे आणि कशासाठी देव आलेले आहे. ज्या जीवाची योग्यता, पात्रता, कणव आली त्या जीवाला स्वतः जाऊन देव संबंध देतात. तर अशाच एक नाथपंथी महात्मे तिथं बसलेले होते आणि तिथंच त्यांचं बिराड होतं. देव त्यांना विचारतात, महात्मे हो, तुम्ही इथेच बसलेले असतात का म्हटले दररोज. तर तो बी सुंदर असं उत्तर देतो, आहोत सुखा संतोषाने. परत देव त्यांना विचारतात, या नगरात तुम्ही भिक्षा करता का. तो म्हणतो, करतो सुखा संतोषाने. असं प्रत्येक प्रश्नाला तो उत्तर देतो सुखा संतोषाने. देव पुढं पुढं विचारता, इथंच जेवण करता का, इथेच निद्रा करता का. असे म्हणत म्हणत जेव्हा देव विचारतात, तो प्रत्येक प्रश्नाला देवाला तोच उत्तर देतो का आज तो सुखासंताने, जेवतो सुखा संतोषाने. आणि मग देव म्हणतात, असं तर मग तुम्हाला संतोष नाव ठेवलं पाहिजे तुमचं, तुम्ही आजपासून संतोष असं म्हणताच त्याला स्थिती होते. त्या स्थितीचा आनंदाचा संचार झाल्यानंतर अनकाईच्या लेण्यात आसन झालेलं आहे देवाचं आणि त्या महात्म्यानेसुद्धा मग स्वतःजवळील सर्व जे साहित्य आहे तिथेच सोडून नवरात्रात त्यांना एक सुती जाडसत्र वस्त्र मिळालेलं होतं त्या महात्म्याला. तर ते देवाला तो ओळखतो, देतो, सर्वज्ञांना तो अर्पण करतो. सर्वज्ञसुद्धा ते वस्त्र ते स्वीकारतात आणि मग देव बिराडावर गमन करत असताना तोही देवाच्या पाठीमागं त्या सर्वच त्यांचे जे कपडे आहे, खापराचं भिक्षापात्र, कानातली मुद्रा, अशा पद्धतीने जे कुंडलेसहित जे नाथपंथी लोक राहतात अशा ड्रेससहित देवाच्या सन्निधानात तो तसाच राहायला लागला. देवही त्याला काही म्हणत नव्हते की कपडे काढ का काय. जसा आहे तसा तो राहायचा, देवाकडं यायचा, देवाबरोबर असायचा. अशा पद्धतीनं तो दररोज भिक्षाला जायचा गावात, त्याच कपड्यासहित देवाकडे यायचा. आता दुसरीकडे तो बिराड होतं, दुसरे काही नाथपंथी लोक होते, त्याचे सहकारी होते. त्यांच्या मात्र ते लक्षात येतं की आता हा आपल्यामध्ये येत नाही, आपल्यासारखं भजन पूजन करत नाही आणि त्यामुळं त्याचा ते द्वेष करायला लागले. एकदा असंच संतोष सर्वज्ञाजवळ राहिल्यामुळं हे सारे लोक म्हणू लागले की हा आमच्याजवळ येत नाही, भेटत नाही, आम्हाला नमस्कार करत नाही म्हटले. हा आता आपला झाला नाही म्हणे, आपला धर्म यांनी सोडला, यांनी आपला पंथ सोडला. अशा पद्धतीनं द्वेष करायला लागले आणि आपापसात बोलू लागले. आता एकदा काय होतं, असेच एक दिवशी गावातील जोगवाड्यातून भिक्षेसाठी हे संतोष गेले होते आणि भिक्षा झाल्यानंतर ते लेण्याकडं अर्थात देवाकडे यायला निघाले आणि हे गावातले जे लोक आहे, इतर जोगी आहे, नाथपंथी आहे, ते त्याला पकडतात आणि काय रे म्हणे, त्यांच्या भाषेमध्ये थोडंसं ते दमदाटी करतात. तो आमच्याजवळ राहत नाही, आमच्याबरोबर येत नाही, आमचा पंथ सोडला आहे म्हणे.
जर आमचा पंथ सोडला आहे तर हे आमचे जे कवच कुंडले आहे, तुझ्या कानातले मुद्रा आहे, तर जे काठी आहे, खापरी आहे, ती आमची देऊन टाक. तर तो त्यांना समजावतो की मी काही सोडलेलं नाही आहे, हे काही आमच्याबरोबर सर्व आहेच, ज्या अर्थी हे आहे त्या अर्थी आम्ही काही सोडलेलं नाही आहे. पण तो म्हणतो नाही नाही, तुम्ही सर्व सोडलेलं आहे, तुम्ही आमच्याबरोबर येत नाही, आम्हाला नमस्कार करत नाही, काही नाही. आणि त्यानंतर ते थोडेसे त्याला दमदाटी करायला लागतात, थोडंसं बोलायला लागतात आणि मग त्याला राग येतो. ते त्याला सांगत होते की काठी खापर हे सर्व देऊन टाक, आमची मुद्रा देऊन टाक आणि तुला जिथं राहायचं तिथं राहा. परंतु तो काय ऐकायचा नाही आणि ते त्याला मागत होते. आणि तो काय म्हणतो, मला कशाला तुम्ही शिक्षा करताय, जोगी तो मीच आहे म्हणले, तुम्ही तर सर्व वेशधारी आहे, डुप्लिकेट आहे, तुम्हाला काही येत नाही. अशा पद्धतीनं त्यांच्यात वाद व्हायला सुरुवात होते. आणि मग अचानक संतोषाला स्थिती झाल्यामुळं तो सांगतो की जर तुम्ही जोगी असाल तर माझ्याबरोबर योग साधना करून दाखवा आणि मग मी तुम्हाला नमस्कार करल, माझ्याजवळ योगाचा सराव करा म्हटले. आणि त्यांनाही ते विशेष वाटलं. त्यांना वाटतं काय याला काय येतं आहे, कारण ते पहिल्यापासून बरोबरच राहायचे. त्यामुळे ते म्हणले ठीक आहे. आणि त्या स्थितीच्या भरात मग अशा पद्धतीनं ते संतोष योग करायला लागले. तर त्यांनी 5-6 आसनं केले त्याच्याबरोबर आणि नंतर असे आसनं संतोष करायला लागले की त्यांनी ते कधी पाहिले नव्हते आणि त्यांना करता येत नव्हते. आसनं करत असल्यामुळे त्यांना ते आश्चर्य वाटायला लागलं. अशा पद्धतीचं आसनं करायला लागला का तो हवेतच तरंगायला लागला आणि त्यामुळं त्यांना आधांतरी तो तरंगायला लागल्यामुळं त्यांची आश्चर्य वाटलं आणि ते सीमित झाले. त्यांना काही सुचनासं असं झालं आणि मग त्यांनी काय केलं का त्यांना त्यातली इतकी माहिती नव्हती. आणि मग हे तर म्हणे साक्षात गोरक्षनाथ आहे आणि त्यांनी त्या गोरक्षनाथ समजून त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. धुतले, पाय धुतलं, उठणं लावलं, स्नान घातलं, पूजन केलं, चंदन लावलं आणि कपडे त्यांना बरेचसे जाडसर सुती कपडे जे आहे ते त्यांना प्रेझेंट दिले, तांबूळ वगैरे दिलं. बरेच अल्पहार केल्यानंतर बरेचसे चांगले पदार्थ त्यांना त्यांच्या भिक्षेत वाढले. आणि अशा पद्धतीनं इकडं मात्र वेळ झाला. हे सर्व घेऊन जेव्हा ते स्वामींकडे येतात, स्वामी त्यांना खुणावतात का संतोष हे काय आहे. आता देवाला सर्व माहिती आहे, परंतु संतोषाकडून त्यांना ते ऐकायचं आहे. आणि मग तो संतोष सर्व कथा त्यांना सांगायला लागले की हे पात्र साधनांपुढं ठेवलं त्यांनी, सुती जाड वस्त्र जे बी त्याला प्रेझेंट भेटलेलं होतं ते सर्व समोर देवाच्या ठेवल्यानंतर दंडोत घातला. आणि मग तो मागील वृत्तांत सांगताना तो म्हणतो ते जोगडे खूप मातले होते, ते मला भिडले म्हणे आणि त्याच्यामुळं तुमच्या स्थितीमुळे आम्ही त्यांना वेगळे आसनं करून दाखवले आणि निरुत्तर केलं म्हणले. आणि त्यानंतर मग ते म्हणले साक्षात गोरक्षनाथ असं म्हणून त्यांनी आम्हाला घरी घेऊन गेले, पूजन पाजन केलं आणि त्यांना आश्चर्यजनक होऊन ते मला गोरक्षनाथ म्हणायला लागले म्हटले. आता हे सर्व सांगितल्यानंतर ऐकल्यानंतर देव म्हणतात की हा गा संतोष आहे, तुमचे रहस्य, हे तुमचं रहस्य आहे. आम्ही तुम्हाला स्थिती दिली, त्या स्थितीच्या भरात तुम्ही आसनं केली, आता तुम्हाला जाणीव झाली, परंतु याच्या पुढं जे झालं ते तुम्ही करायला नव्हतं पाहिजे, तुमचं रहस्य आहे. आणि त्या रहस्याच्या अनुषंगाने आपलं रहस्य ते अनिका प्रक्रिया दुसऱ्याला आपलं ते रहस्य आहे हे प्रकटलं नाही पाहिजे किंवा सांगितलं नाही पाहिजे. आणि त्या पद्धतीनं बरंच निरूपण देवाने त्यांना केल्यानंतर ते म्हटले जी आजपासून आम्ही असं करणार नाही. अशा पद्धतीनं हे नाथपंथी जोगी परमेश्वराने त्यांना स्थिती दिली त्यांच्या पूर्वकर्माच्या कन्वेनुसार, योग्यतेनुसार आणि संस्कारानुसार त्यांना देवाने बोध दिला. ते संतोष नंतरच्या काळामध्ये परमेश्वराबरोबर जाऊन परमेश्वराबरोबरच अनुसरले आणि परमेश्वराबरोबरच राहायला लागले. अर्थात आता हा जो संतोष आहे, हा संतोष ह्या नाथपंथी जोग्यांबरोबर राहायचा, उठायचा, बसायचा, आपली विधी करायचा, साधना करायचा, एकमेकाची त्यांना ओळख होती. आणि अचानक देवाची त्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. त्यांनी सर्व तो भिक्षाविधी असेल, त्यांची जी साधना असेल ती सर्व सोडली आणि परमेश्वराबरोबर राहायला लागले. वेगळा आनंदात, वेगळ्या स्थितीमध्ये रमायला लागले. हे त्या लोकांच्या लक्षात आलं, परंतु बाह्य अंगाने लक्षात आलं फक्त. त्यांनी हा विचार केला नाही की याच्यामध्ये काय बदल झाला आहे आणि हे अशा कोणाच्या सन्निधानात गेले का ज्याच्यामुळे यांचा बदल झालेला आहे. परंतु निगेटिव्ह विचार केला, नकारात्मक विचार केला, आपला पंथ सोडला,
त्यामुळे ते त्याला त्रास द्यायला लागले. त्रास दिल्यामुळं त्या आसनाच्या माध्यमातून देवाने अप्रत्यक्षरित्या संतोषाच्या माध्यमातून त्या लोकांना सांगण्याचा, जाणवायचा, दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अप्रयत्न हा जीवाचा स्थायी भाव आहे आणि त्या अप्रयत्नामुळं जीव जे बी परमेश्वर देत असतात ते त्याला प्राप्त करता येत नाही. आजही आपण अनंत जन्मात, अनंत सृष्टी, जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलो, दुःखात पडलो, हे फक्त अप्रयत्नामुळं. आपल्या जीवनात ज्या अडीअडचणी, संकट येतात त्या अप्रयत्नामुळं. आपण ज्या पद्धतीनं प्रयत्न केला पाहिजे, ज्या पद्धतीनं आपण बघितलं पाहिजे, आपली बुद्धी, डोळे उघडं ठेवून आपण त्याकडे चिकित्सक वृत्तीनं पाहून काहीतरी समजून उमजून घेऊन त्यावरती चालायला पाहिजे, ते आपण करत नाही. कारण आपण बेजबाबदार आहोत, निष्काळजी आहोत आणि त्यामुळं आपल्यामध्ये तो प्रयत्नाचा जो भाग आहे तो कमी आहे मुळातच. आणि जो प्रयत्नवादी असतो, जो चिकित्सक असतो, त्याची मात्र प्रगती होत असते आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये होत असते. आणि अध्यात्माला चिकित्सकतेची आणि बुद्धिवादाची खूप गरज असते आणि तिथंच आपण सर्व जीव बरेचसे कमी पडतात. त्या लोकांनाही ते लक्षात आलं नाही की आपल्याबरोबर असणारा एखादी व्यक्ती, एखादा जोगी अचानक अशा पद्धतीनं आसनं करायला लागतो आणि जे आपण कधी पाहिले नाही तो त्याला साक्षात गोरक्षनाथ म्हणायला लागतो. पण हे गोरक्षनाथ आपल्याला जो समजला, जाणवला, तो कोणामुळं, कशामुळं हे न विचारता मात्र ते तिथंच सीमित राहिले, तिथंच थांबून राहिले. त्यातला एखादा जर चिकित्सक असता की बाबा रे, तू कोणाच्या असा सन्निधानात गेला की जेणेकरून तुला हा आनंद भेटला आहे, हे जे आसनं आहे तू करू शकतो आहे, आम्हालाही बरोबर घेऊन चाल, आम्हालाही ते दाखव, त्यांची आम्हालाही दर्शन घडव, असा एखादा जर कोणी असता तर नक्कीच देवानेसुद्धा त्यालाही काहीतरी दिलं असतं. परंतु जे माणसं आहे ते तिथंच थांबले, त्याच्यापुढं सरकले नाही, त्यांनी चिकित्सा केली नाही, उत्सुकता दाखवली नाही आणि संतोष मात्र परमेश्वराकडं पुन्हा येऊन आपापली जी बी साधना आहे ती करून परमेश्वराला प्राप्त करतो आहे. आपल्या आजूबाजूला अनेक अशा गोष्टी, घटना घडत असतात, त्या प्रचितीला येत असतात, परंतु आपले डोळे उघडे नसल्यामुळं, आपण विचार न केल्यामुळं आपल्या ते लक्षात येत नाही. परमेश्वर वेळोवेळी वाढोवाढी आजही ह्या अर्थवंत जीवाला शोधताय, परंतु आपल्या ते लक्षात येत नाही आणि म्हणून जाणवत नसल्यामुळं आपल्यालाही का लक्षात येत नाही, तर परमेश्वराने दिलेली जी आज्ञा आहे, जी आपल्या मनाची शुद्धता आहे ती आपली वाढवलेली नाही. आपण आचाराच्या बाजूने विचार करून त्यातून आपल्यामध्ये जी अवस्था निर्माण व्हायला पाहिजे, पात्रता निर्माण व्हायला पाहिजे, ती आपल्यामध्ये आपण निर्माण न करू शकल्यामुळं, आज्ञाप्रतिपालन न केल्यामुळं आपल्याला परमेश्वर जाणवत नाही. परमेश्वर सर्व व्यापक आहे, परमेश्वर आपल्याबरोबर आहे, आपल्या पाठी आहे. परमेश्वर नाथोबांना निमित्त करून सांगतात की आम्ही कुठं जाणार नाही, आम्ही तुमच्या पाठीच आहे. याचा अर्थ ती ब्रह्मवाणी, ती तर काही खोटी ठरू शकत नाही, पण आपल्या पाठीमागचा असलेला परमेश्वर आपल्याला किती जाणवतो आहे, किती प्रचितीला येतो आहे, हे सर्वस्वी आपल्या आचारावरती, आपल्या शुद्धतेवरती, आपल्या चिकित्सेवरती अवलंबून आहे. आपण तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो आहे, लीळेचा अभ्यास करतो आहे, सूत्रपाठाचा अभ्यास करतो आहे, दृष्टांत ऐकतो आहे, परंतु त्यात शोधक बुद्धी आणि चिकित्सक वृत्ती जर नसेल तर त्यातून देवाला जे आपल्याला सांगायचं आहे ते आपल्याला लक्षात येणार नाही. आणि म्हणून परमेश्वर कळत न कळत कोणाच्या तरी माध्यमातून, कोणाच्या तरी मुखातून, कोणाच्या तरी कशातून तरी आपल्याला काहीतरी वेगळं, काहीतरी दाखवणं, काहीतरी जाणवणं, काहीतरी सांगण्याचा आटोकाट सतत प्रयत्न त्यांचा अखंडित चालू आहे. कारण परमेश्वराचं हे जे जीव उद्धारण्याचं कार्य आहे, जेव्हापासून परमेश्वराची प्रवृत्ती निर्माण झाली या जीवाला आनंद द्यायचा, तेव्हापासून अखंडित हे कार्य चालू आहे. आजही चालू राहणार आहे, उद्याही चालू राहणार आहे. परंतु त्या कार्यामध्ये आपला सहभाग, त्या कार्याचा आपल्यावर होणारा परिणाम, त्या कार्याचा आपल्याला होणारा स्पर्श हा आपल्यावरती सर्वस्वी अवलंबून आहे. आणि म्हणून परमेश्वर कळत न कळत आपल्याला हे सूचित करत असतात. डोळे उघडे ठेवून, आपली बुद्धी जर तल्लख ठेवून, कुशाळता आणि गांभीर्यता जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवली तर नक्कीच आपल्याला या तत्त्वज्ञानातून बऱ्याच काही गोष्टीचा बोध होऊन, समज होऊन, आपण चिकित्सक वृत्तीनं जर धर्म समजून घेतला तरच परमेश्वर ही जी वस्तू आहे ही आपल्याला कळेल आणि त्या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं हे आपल्याला समजेल आणि त्यानंतरच परमेश्वराविषयी आपली आवडी निर्माण होईल. जोपर्यंत परमेश्वराविषयी आपली आवडी निर्माण होत नाही तोपर्यंत परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते आपल्याला दिसणार नाही, कळणार नाही, समजणार नाही. जोपर्यंत परमेश्वराची आवडी निर्माण होत नाही तोपर्यंत त्याशिवाय परमेश्वराच्या परिवारावरती आपली आवडी निर्माण होणार नाही, परमेश्वराच्या तत्त्वसिद्धांतावरती आपली आवडी निर्माण होणार नाही. तोपर्यंत आपण त्याला आपलेपण देत नाही, तोपर्यंत ते आपल्याला आपलेपण देणार नाही आणि शास्त्रही कळणार नाही, उमटणार नाही, लक्षात येणार नाही. परमेश्वर कळाला पाहिजे, परमेश्वर समजला पाहिजे
आणि त्या कळण्यातून समजण्यातून परमेश्वराविषयी जर आवडी निर्माण झाली तर आपोआपच परमेश्वराने सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते आपल्याला उमटेल, समजेल, कळेल. एखादी व्यक्ती जर आपली आवडीची असेल आणि त्या व्यक्तीनं जर आपल्याला काही सांगितलं तर त्या आवडीच्या माध्यमातून आपल्याला ती गोष्ट लगेच कळते, समजते, लक्षात येते आणि आपण ते करायला सुरुवात करतो. परमेश्वर जर आवडला तर त्या परमेश्वराने सांगितलेलं लक्षात येईल, कळेल, समजेल आणि ते आपण करायला सुरुवात करू. परमेश्वर आवडला, ते कळायला सुरुवात केली का परमेश्वराचा जो परिवार आहे, स्वामी श्री चक्रांचा हा जो परिवार आहे, हे अनंत जे ब्रह्मांड आहे, हे अनंत ज्या सृष्टी आहे, अनंत जीव आहे, हे परमेश्वराचा हा परिवार खूप मोठा आहे. त्यावरती सुद्धा आपली बुद्धी निर्माण होऊन एक आपलेपणा निर्माण होईल आणि आपोआपच आपण असंत कर्मापासून दूर जाऊन संत कर्माच्या अनुषंगाने परमेश्वराचं आणि आपल्यातलं अंतर कमी होऊन परमेश्वराकडूनच परमेश्वर आपण प्राप्त करून घेऊ शकतो. यासाठी परमेश्वराच्या बरोबर राहणं, परमेश्वराच्या सन्निधानात राहणं आणि त्या सन्निधानातून परमेश्वराने जी आपल्याला समज दिली आहे, ज्ञान दिलं आहे, बोध दिला आहे, ते घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संतोषाच्या माध्यमातून आपण हेच समजलं पाहिजे की एक संतोष देवाचा झाला, परंतु संतोषाच्या आजूबाजू जे जोगी आहे ते मात्र ते तिथंच राहिले. आपल्याला इथंच राहायचं का परमेश्वरापर्यंत जायचं हे सर्वस्वी आपल्या प्रयत्नावरती अवलंबून आहे. जोपर्यंत आपला प्रयत्न या सत्याच्या बाजूनी करत नाही तोपर्यंत परमेश्वराचं आपल्याला साह्य होणार नाही आणि साह्य होणार नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराला प्राप्त पण करता येणार नाही. यासाठी आपला चिकित्सक, गांभीर्य आणि प्रयत्न असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.